नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी विजय पटोळे, असिस्टंट प्रोफेसर इन एज्युकेशन. आज आपल्याला विषय सब्जेक्ट फिलॉसॉफिकल फाउंडेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचं तात्विक अधिष्ठान यामधील युनिट नंबर 6 रोल ऑफ मास मीडिया इन एज्युकेशन म्हणजेच प्रसार माध्यमांचं शिक्षणामधील असणारी भूमिका हा विषय आपल्याला पाहायचा आहे. हा सेमिस्टर सेकंडचा आहे आणि यासाठी क्लास आहे FYBA. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्याला पाहायचं आहे रोल ऑफ मास मीडिया इन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे तुम्ही एज्युकेशनचे विद्यार्थी आहात आणि एज्युकेशनचे विद्यार्थी हे नेहमी एका शिक्षकासारखा ते विचार करत असतात. किंबहुना त्यांना तो विचार करताही यायला हवा, कारण भविष्यामध्ये हाच विषय ठेवून तुम्ही शिक्षक होणार आहात आणि शिक्षकांची जी काही भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला अतिशय उत्तमरित्या ज्यावेळेस तुम्ही ह्या व्यवसायामध्ये प्रवेश करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ती करायची आहे. मग ह्या युनिट 6 मधील आपल्याला जो काही विषय आहे समूह संपर्क माध्यमाची शिक्षणातील भूमिका, यामध्ये आपल्याला दूरदर्शन आणि वृत्तपत्रे हे आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की शिक्षण ही एक सामाजिक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीम आणि एक सोशल सिस्टीम आहे. आपल्याला समाजामध्ये अतिशय सुशिक्षित मानणारा वर्ग आहे. सुशिक्षित पद्धतीने आपण आपलं जीवन जगलं पाहिजे आणि मग आपल्याला सुशिक्षित होण्यासाठी कोण सहाय्य करतं ते शिक्षण आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग आपला सर्वांगीण विकास, मग आपला शैक्षणिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, राजकीय विकास झाला पाहिजे, बौद्धिक विकास, नैतिक विकास, आध्यात्मिक विकास, हा सर्व करण्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे. मग हे जे शिक्षण आहे ह्या शिक्षणाच्या किंवा शिक्षण देणाऱ्या विविध संस्था आहेत. मग पहिलं आहे औपचारिक शिक्षण आणि दुसरं आहे अनौपचारिक शिक्षण. पहा, जे शिक्षण शाळा, महाविद्यालय, तांत्रिक शिक्षण संस्था यामधून विद्यार्थ्यांना दिलं जातं, जिथे प्रवेश दिला जातो, जिथे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात, हे सर्व काय आहे याला औपचारिक शिक्षण असं म्हटलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला फॉर्मल एज्युकेशन असं म्हटलेलं आहे. मग शाळा महाविद्यालयामधून दिलं जाणारं शिक्षण. आता तुम्ही औपचारिक शिक्षण घेत आहात. मग औपचारिक शिक्षणाबरोबर आपल्याला उत्तम व्यक्तिमत्व आपलं जर घडवायचं असेल तर निश्चितच आपल्याला अनौपचारिक शिक्षण सुद्धा घेणं गरजेचं आहे. मग हे अनौपचारिक शिक्षणामध्ये काय आहे पहा, कोणकोणते पार्ट आहेत की जे शिक्षण आपल्याला कुटुंबातून मिळतं, समाजातून मिळतं, राज संस्थेमधून मिळतं आणि समूह संपर्क माध्यमातून मिळतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला एक आपण सुशिक्षित व्यक्ती आहोत. मग आपल्याला पुस्तकी ज्ञानाबरोबर इतरही ज्ञान असणं गरजेचं आहे की नाही, कारण पुस्तकी ज्ञान तुम्हाला समाजामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्यासाठी मदत करतं. मात्र स्थान निर्माण केल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला अनौपचारिक शिक्षण घ्यावं लागतं. मग कुटुंबामध्ये काय चालतं, कुटुंबातून तुम्हाला शिकावं लागतं. समाजातल्या रूढी, परंपरा, चाली ह्या सुद्धा तुम्हाला शिकाव्या लागतात. राज्यसंस्था आहेत आणि समूह संपर्क माध्यम. मग ह्या समूह संपर्क माध्यमामध्ये काय आहे, साहित्य. मग ते साहित्य इंग्रजी असू द्या, हिंदी असू द्या, मराठी असू द्या, जेवढे काही कवी, लेखक, नाटककार होऊन गेलेले आहेत त्यांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे आणि मग त्यांनी निर्माण केलेली पुस्तके, लिहिलेली पुस्तके, यातून निश्चितच आपला विकास होतो. जर आपण ते वाचलं तर आपले विचार प्रगल्भ जर करायचे असतील आपल्याला तर आपलं असं स्वैर आणि चांगल्या पद्धतीने वाचन असणं गरजेचं आहे. वृत्तपत्र आहे, समाजात रोज जे काही घडतं त्या सर्वांवर प्रकाश टाकणारं वृत्तपत्र आहे. वृत्तपत्राचं वाचन आपण केलं पाहिजे. त्यातून आपल्याला समाजामध्ये नेमकं घडतंय काय,
किंवा समाजाची दिशा दशा प्रगती वाढ याविषयी आपल्याला माहिती मिळते. आकाशवाणी सुद्धा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनापासून आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्यानंतर धर्म असेल, त्यानंतर क्रीडा असेल, कला असेल, ह्या सर्वांवरती आपल्याला माहिती देत असतं. मग इथून सुद्धा आपलं काय होतं, एक प्रकारे शिक्षणच चालू असतं. ह्या समाजामध्ये राहत असताना आपण जर विचार केला की माझं शिक्षण फक्त पुस्तकातूनच करणं गरजेचं आहे का, तर नाही. आपल्याला समाजामधून शिकणं गरजेचं आहे. दूरदर्शन आहे, चित्रपट आहे, तर चित्रपट सुद्धा हे समूह संपर्क माध्यमामध्ये आहे. मग चांगले चित्रपट पाहणं गरजेचं आहे की जे चित्रपट समाजातील घडामोडींवर प्रकाश टाकतात, ज्या चित्रपटांमुळे आपल्याला जगण्याची आशा मिळते, काहीतरी करण्याची उमेद जागरूक होते, तर हे सर्व अनौपचारिक शिक्षणाचे पार्ट आहे. आता समूह संपर्क माध्यमे यांची आपल्याला जर व्याख्या पाहिजे म्हटली तर पहा, ती अतिशय साध्या सिंपल पद्धतीमध्ये आहे. ज्या साधनांद्वारे एक व्यक्तीशी वा अनेक व्यक्तींशी एकाच वेळी एका ठिकाणी संपर्क साधून माहिती आणि ज्ञान दिले जाते, त्यांना समूह संपर्क माध्यमे असे म्हणतात. पहा, एखादा टीव्हीवरचा प्रोग्राम चालू आहे आणि त्या प्रोग्राममध्ये एखादा वक्ता जर बोलत असेल आणि त्याचं थेट प्रक्षेपण जर चालू असेल, त्याला आपण लाईव्ह टेलिकास्ट असं म्हणतो, आणि ते जर भारतभर जगभर सर्वांना दिसत असेल, तर टीव्ही हे एक माध्यम झालं, टेलिव्हिजन एक माध्यम झालं की ज्याद्वारे एखादा व्यक्ती एखाद्या विषयावर एकाच वेळेस अनेक लोकांशी संपर्क साधून त्यांना ठराविक माहिती आणि ज्ञान देतो. मग अशा साधनांना समूह संपर्क माध्यमे म्हणतात. मग टीव्ही असेल, वृत्तपत्र असेल किंवा पुस्तके वगैरे असेल. मग यांची गरज का आपल्याला आहे, काय तुम्हाला असं वाटतं की या समूह संपर्क माध्यमांची गरज का आहे? तर पहिला आहे लोकजागृतीसाठी. पहा, ह्या समाजामध्ये अशा अनिष्ट रूढी परंपरा जरी शिक्षण झालं तरी अजूनही चालू आहे. लोकांना आपल्याला जागृत करावं लागतंय. मग उदाहरणार्थ समजा अंधश्रद्धा आहे. किती अंधश्रद्धा आहे या समाजामध्ये? बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत. तर विज्ञानाबद्दल चांगली माहिती सांगून चित्रपटांच्या माध्यमातून किंवा टीव्हीवरून तर लोकांना जनजागृती आपल्याला करावी लागते. आता आपल्याला माहित आहे की आपल्या मार्चपासून जानेवारीपासून ह्या सबंध जगाला कोविड-19 किंवा कोरोना या आजाराने ग्रस्त करून टाकलेले आहेत. लोक धास्तावलेले आहेत. लोकांना कसं राहावं, कसं आरोग्य जपावं याविषयी तुम्हाला माहिती असेल की समाजातील ठिकठिकाणी पोस्टरच्याद्वारे, रेडिओच्याद्वारे, टीव्हीच्याद्वारे किंवा वर्तमानपत्रांमधून तशा बातम्या प्रकाशित कराव्या लागतात. काय काळजी घेणं गरजेचं आहे ते आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे याद्वारे काय होतं, तर लोक जागृती होते. कारण लोकांना जागृत करण्याचं ते एक मोठं साधन आहे. दुसरं आहे समाज परिवर्तन. मग समाज परिवर्तनासाठी समूह संपर्क माध्यमांची आपल्याला गरज आहे. जर आपल्याला 1947 नंतर स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्यानंतर आपल्या भारतातील शैक्षणिक विकास झालेला आहे, सामाजिक विकास झालेला आहे, औद्योगिक क्रांती जगभरात कुठेतरी निर्माण झाली आणि भारतामध्ये ती आली. आज तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार किंबहुना तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य असा घटक बनलेला आहे. आपल्या ज्या काही मूलभूत गरजा होत्या, अन्न, वस्त्र, निवारा, यांच्याबरोबर आपल्याला आरोग्य ही सुद्धा एक गरज निर्माण झाली आहे. मग आरोग्याच्या बाबतीत आपण जर चांगलं राहिलं तर तुम्हाला माहित आहे की समाजातील प्रत्येक लोकांचं परिवर्तन होईल. आज भारताला जगामध्ये तरुणांचा देश म्हणून ओळखला जात आहे. आणि मग ह्या तरुणांकडे चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान असेल, जर स्किल जर असेल, तर निश्चितच भारतीय लोक जगावरती राज्य करतील. आणि मग एकापासून दुसऱ्याकडे जर अशा प्रकारे जर हे समूह संपर्क माध्यमे
जर आले, प्रेरित लोक होऊ लागले तर निश्चित समाज परिवर्तन होईल. नंतर आहे बहिस्थ शिक्षण. पहा, तुमच्यापैकी बरेचसे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी म्हणजे रेग्युलर पद्धतीने अभ्यास करत आहेत किंवा शिक्षण घेत आहेत. परंतु असे काही लोक आहेत, समाजातील अशा काही स्त्रिया आहेत, मुलं आहेत, सिनियर लोक आहेत, तर यांना दैनंदिन शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जाता येत नाही. मात्र त्यांना आपण जीवनामध्ये सतत शिकत राहावं. मग ते कौशल्य असेल, डिग्री कोर्सेस असतील किंवा इतर, तर हे सर्व त्यांना कुठे उपलब्ध होतं, तर त्यांना ते सर्व समूह संपर्क माध्यम आहे. म्हणजे इंटरनेट असेल, टेलिव्हिजन असेल, वर्तमानपत्र असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल लोकमत पेपर आहे, लोकसत्ता आहे किंवा सकाळ आहे. त्यामध्ये इयत्ता 10वी आणि 12वीचे जे ठराविक अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमाविषयी डिटेल विस्तृत पद्धतीने सर्व माहिती दिलेली असेल. तसंच काही चॅनेल्स वगैरे आहेत, दूरदर्शनचे काही चॅनेल्स आहेत की ज्याद्वारे शिक्षण दिलं जातं. इग्नूचे काही चॅनेल्स आहेत. तर समूह संपर्क माध्यमाची आपल्याला गरज आहे ती म्हणजे बहिस्थ शिक्षणासाठी, समाज परिवर्तनासाठी आणि लोकजागृतीसाठी. आता लोकजागृती जसं आपण या ठिकाणी पाहिलेलं असं आहे की भूकंप आहे, महापूर आहे, वादळे आहेत, युद्ध, बॉम्बस्फोट, महामारी, या सर्व गोष्टींमध्ये आपण आपलं वर्तन ठराविक परिस्थितीनुसार किंवा ठराविक संकट समयी कसं असायला हवं, तर याची सर्व जाणीव आपल्याला कोण करून देतं? समूह संपर्क माध्यम. मग समाज परिवर्तनासाठी सुद्धा तुम्हाला काय झालेलं आहे की विश्व बंधुत्व, आपण कोणाशी धर्माच्या, त्यानंतर रंगाच्या, भाषेच्या किंवा व्यवसाय यांच्या बाबतीत भेद करता कामा नये. जगातील सर्व माणसं हे मानव आहेत, माणसं आहेत आणि जरी ते कलरने वेगळे असतील, रंगाने वेगळे असतील, भाषेने वेगळं असतील, परंतु ते एक मानव आहेत. मग विश्व बंधुत्व ही संकल्पना रुजवण्यासाठी आपण शिकलं पाहिजे. समूह संपर्क माध्यमांचा आपण वापर करायला पाहिजे. म्हणून तुमचं ईमेल असेल, ई लर्निंग असेल, ऑनलाईन कम्युनिकेशन असेल, तुम्हाला घरामध्ये बसून जगातील सर्व कानाकोपऱ्यातली माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत असते. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑडिओ व्हिज्युअल एडच्या आधारे, दृकश्राव्य साधनांच्या आधारे दूरशिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त शिक्षण, ज्याला ज्या शिक्षणामध्ये इंटरेस्ट आहे तो व्यक्ती घेऊ शकतो. मग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे किंवा दूरदर्शनचे चॅनल्स आहेत, हे बहिस्थ शिक्षण लोकांमध्ये व्हावं त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आता समूह संपर्क माध्यमाची कार्य काय आहेत, तर त्याचे सर्वप्रथम 3 कार्य आहेत: करमणूक आणि मनोरंजन. पहा, म्हणजे चित्रपट आहे, गाणी आहे, रेडिओ आहे. त्यानंतर दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अचूक माहिती पुरवणं. कधी कधी लोकांनी सांगितलेलं किंवा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवत नाही, मात्र ती जर गोष्ट तुम्हाला दूरदर्शनच्या सहाय्याने पेपरमध्ये जर ती छापून आली असेल, इंटरनेटवर जर उपलब्ध असेल, तर तुम्हाला त्या ठराविक गोष्टीची अचूक माहिती मिळत असते. आणि वादग्रस्त मुद्द्यांवर विविध प्रकारची मते व्यक्त करणं असेल. पहा, म्हणजे वादग्रस्त मुद्दे काय काय आहेत ह्या समाजामध्ये. हुंडा पद्धती आहे, घ्यावा की घेऊ नये हा एक आहे. अंधश्रद्धा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये. त्याच्यानंतर काही धार्मिक वास्तू आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांचं जतन करावं की करू नये. बरोबर, म्हणजे समूह संपर्क माध्यम ह्या सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकतं, किंबहुना ही त्यांची कार्यच आहे. मग आपण म्हणतो की करमणूक आणि मनोरंजन करणं. मग करमणूक आणि मनोरंजन करणं काय आहे? पहा, प्रत्येक व्यक्तीला किंवा विद्यार्थी म्हणून तुम्ही आहात, विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा आपला वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव असतात. महाविद्यालयातील अभ्यास असेल, प्रॅक्टिकल असेल, एखादी ॲक्टिव्हिटी असेल, घरामधील काम असेल, बँकेमधील काम असेल किंवा आपलं आरोग्याबाबतीत काही आपल्या तक्रारी असतील, तर कधी कधी आपल्याला ताणतणाव येतो.
मग हा ताण तणाव सर्व दूर करण्यासाठी आपल्याकडे समूहसंपर्क माध्यमातून काय आपल्याला मिळतं? कथा आहेत, कादंबरी आहेत, कविता, गाणी आहेत, गोष्टी आहेत, नृत्य आहे, कला आहे, संगीत आहे, नाटक, सिनेमा यांचा उपयोग होतो. किंवा प्रत्येक व्यक्तीने ह्या सर्व गोष्टींचा स्वीकार करायला हवा, कारण तुम्ही ताणतणावापासून मुक्त होत असतात. नंतर दुसरं आहे सत्य घटनेवर तुम्ही प्रकाश टाकता. लोकांपर्यंत उत्तम माहिती जायला हवी. आणि कधी कधी असं होतं, काही वाईट घटनांचे परिणाम लोकांवर इनडायरेक्टली होत असतात. म्हणून आपण सत्य घटनेवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. तसेच तिसरं आपण पाहिलं होतं की कशासाठी? तर वादग्रस्त मुद्द्यावर विविध प्रकारची मते व्यक्त करण्यासाठी. म्हणजे अण्वस्त्र वापरावरती बंदी असायला हवी, अंतराळ संशोधन करावे की नाही, किंवा वांशिक जे प्रश्न आहेत, या वांशिक प्रश्नावरती सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागते. जसं अमेरिकेमध्ये निग्रो लोक आहेत, गोरे लोक आहेत, काळे लोक आहेत, यांच्यामध्ये वर्णभेदावरून, वंशभेदावरून त्यांच्याकडे अजूनही त्या प्रकारची निदर्शनं, हिंसा चालू आहे. मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्यातून शिकता येतात. नंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्याच्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही असं वृत्तपत्र. ह्या वृत्तपत्रामध्ये न्यूज असेल, ह्या पहा तुम्ही इंग्लिशमध्ये पाहिलं असेल, न्यूज NEWS, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ, म्हणजे जगातील चारही दिशांची माहिती आपल्याला ज्या साधनाद्वारे दिली जाते त्याला वृत्तपत्र असं म्हटलेलं आहे. पहा या ठिकाणी एक चित्र आहे, द वॉल स्ट्रीट जर्नल. हे अमेरिकेचं वृत्तपत्र आहे. आपल्याकडे बरेचसे शेकडो असे वर्तमानपत्र वेगवेगळ्या भाषेमधून आपल्याला प्रदर्शित किंवा रिलीज झालेले आपल्याला ते दिसतात. मग ह्या वृत्तपत्र नेमकं काय करतं? जगामध्ये सर्व घडणाऱ्या घडामोडी असतील, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान असेल, कृषी विषयक असेल, क्रीडा विषयक असेल, या सर्वातील माहिती आणि ज्ञान आपल्याला वृत्तपत्र देण्याचं काम करतात. मग ह्या वृत्तपत्रांचं सर्वात महत्त्वाचं कार्य काय आहे? तर दैनंदिन घडामोडीच्या बातम्या देणं. जर तुम्ही हे 3 चित्र जर पाहिले असतील तर इथे पहा, इथे कुठेतरी जगाच्या एका कोपऱ्यामध्ये भूकंप झालेला आहे, इथे पूर आलेला आहे आणि इथे काही प्रकारचे विषाणू जीवाणूंचं आपल्याला या ठिकाणी चित्र दिसत आहे. मग दैनंदिन घडामोडी कोणकोणत्या असतात? तर स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळी आणि जागतिक पातळीवर नेमकं काय घडतं आहे याची सर्व माहिती आपल्याला वृत्तपत्राद्वारे मिळत असते. मग नैसर्गिक आपत्ती असतात, भूकंप आहे, महापूर आहे, वादळे आहे, युद्ध आहे, बॉम्बस्फोट आहे किंवा महामारी आहे. मग जगामध्ये कुठंतरी हे सर्व गोष्टी चालू असतात आणि आपण जरी समजा ह्या सर्व गोष्टींशी जर आपण अनभिज्ञ असू, परंतु वृत्तपत्रे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सर्वांची माहिती करून देतात. मग आज आपल्याला माहिती आहे जागतिक तापमान वाढ झालेला आहे, ग्लोबल वॉर्मिंग हा इश्यू जास्त मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा परिणाम सर्व जगावरती झालेला आहे, जगावरती होत आहे. म्हणून वृत्तपत्र अतिशय महत्त्वाचं असं लोकशिक्षणाचं साधन आहे, अनौपचारिक असं साधन आहे. दुसरं काय घडतं पहा, त्या वृत्तपत्रांचं कार्य काय? तर समाज प्रबोधन आणि लोकशिक्षण. आता पहा, राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, क्रीडाविषयक विषय आपल्याला माहिती मिळतेच, परंतु ह्या समाजामध्ये असे नामवंत व्यक्ती आहेत, नामवंत उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, लेखक आहेत, कवी आहेत. मग हे जे सर्व नामवंत व्यक्ती आहेत यांची सर्वांची माहिती, त्यांचं चरित्र यांच्याविषयी आपल्याला माहिती मिळते. तर ह्या मधल्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर या ठिकाणी मदर तेरेसा आहे पहा, की ज्यांना भारतरत्न ही उपाधी दिलेली आहे. या मदर तेरेसा ख्रिश्चन समाजातील व्यक्तिमत्व, ख्रिश्चन धर्माचा यांच्यावर प्रभाव, या कलकत्त्यामधून असाच प्रवास करत असताना
एक नजर त्यांची अतिशय गलिच्छ वस्तीवर पडलेली असते, जिथे लोक महामारी किंवा लेप्रसी किंवा महारोग याने ते व्याधीग्रस्त झालेले असतात. अचानक मत परिवर्तन होतं आणि या व्यक्तीने मदर तेरेसा यांनी सबंध आयुष्य ह्या लोकांच्या सेवेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी खर्च केलं आणि नंतर मग त्यांना संतपद हे बहाल करण्यात आलं. मग ह्या मदर तेरेसा मूळच्या इटलीच्या आल्या भारतामध्ये, स्थायिक भारतामध्ये सबंध जगाचा यांनी प्रवास केलेला आणि जगामध्ये शांती प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. मग याची सर्व माहिती आपल्याला कुठे मिळते? ही सर्व माहिती आपल्याला वर्तमानपत्रामधून मिळते. कारण एक प्रकारचं काय समाज प्रबोधन आहे, लोकशिक्षण आहे. म्हणजे या मदर तेरेसाच नाही तर प्रकाश आमटे असतील, बाबा आमटे असतील, यांच्यासारखे सुद्धा व्यक्तिमत्व बरेचसे आहेत. त्या चित्रामध्ये पहा, एक आपल्या संसदेतील एक चित्र आहे. एखाद्या कायद्यावरती किंवा एखाद्या राजकीय पक्षाने जो काही निर्णय घेतलेला आहे ते निर्णय सर्व ऐकतात आणि नेमकं आपण कोणत्या दिशेने प्रवास करायला पाहिजे. तंत्रज्ञानामध्ये काय होत आहे? वाहन उद्योग आहे. वाहन उद्योगात दरवर्षी दर महिन्याला नवनवीन तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर. त्यानंतर काही शास्त्रज्ञ आहेत, हे शास्त्रज्ञांनी रोबोट तयार केलेला आहे. इथून पुढे मनुष्याची जागा कदाचित भविष्यातील हे रोबोट घेऊ शकतील. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आजही आपल्या सर्व लहान मुलांना लोक शिक्षण होतं, समाज शिक्षण त्यांचं होतं आणि ते तंत्रज्ञही बनतात आणि याद्वारे समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं जातं. तिसरं कार्य आहे ते म्हणजे सामाजिक ऐक्य राखणं. आज जर आपल्या भारतामध्ये विचार केला तर धर्मावरून, जातीवरून दंगली ह्या समस्या निर्माण होतात. कुठे कुठे बलात्कार होतो, स्त्रियांवरती अत्याचार होतात, गरिबांवर अत्याचार होतात. धार्मिक गोष्टी आहेत, कधी मिरवणुका असतात, कधी हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, या तीनही धर्माची किंवा वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात. पण कधी कधी त्यांच्यामध्ये सुद्धा जातीच्या धर्माच्या नावाने जे काही भांडणे होतात किंवा तंटे होतात, तर सामाजिक ऐक्य राखण्याचं कार्य या वर्तमानपत्रातून केलं जातं. नेमकं समस्या का निर्माण झालेल्या आहे त्या सत्याचा शोध घेतला जाऊन सामाजिक सलोखा निर्माण सुद्धा ह्या वर्तमानपत्रामुळे केला जातो. नंतर अन्यायकारक घटनांचा तपशील नेहमी वर्तमानपत्रामध्ये मांडला जात होता. म्हणजे पहा, ग्रामीण आणि शहरी भागातील स्त्रियांवर जे होणारे अत्याचार आहे यावर प्रकाश टाकला जातो. हुंडाबळीची केस असेल, आत्महत्येची केस असेल, मग यामध्ये तुम्हाला माहीत आहे की शहर असो किंवा ग्रामीण भाग, स्त्रियांवर आजही 21व्या शतकामध्ये अत्याचार फक्त भारतातच होत नाहीत, तर जगातील सर्व देशांमध्ये हे अत्याचार होतात. मग स्त्री ही जी गोष्ट आहे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. मग सरकारी कार्यालय आहे आणि तुम्हाला माहिती आहे भारताचा भ्रष्टाचारामध्ये सुद्धा नंबर लागतो. मग हा भ्रष्टाचार पहा, साधं विषय आहे की तुम्हाला एखादं शैक्षणिक कागदपत्र जमा करायचं असेल, ते जर लवकर घेऊन यायचं असेल तर संबंधित विभागाला 5 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये ते डॉक्युमेंट तुम्हाला देणं बंधनकारक आहे. मात्र समाजातील काही लोकांनी ते काम लवकर व्हावं यासाठी लाचलुचपत देऊ केलेली आहे आणि लाचलुचपताची सर्व सवय ह्या समाजातील उद्योगपती असू द्या किंवा शैक्षणिक क्षेत्रातील काही लोक असू द्या किंवा इतर क्षेत्रातील लोक असू द्या, सर्व ठिकाणी हा भ्रष्टाचार फोफावलेला आहे. आणि ह्या भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला माहीत आहे की विजय मल्ल्यासारखा जो काही लिकर किंग होता, किंगफिशरचा सर्वेसर होता, तो भारताबाहेर पळून गेला, त्याने भ्रष्टाचार केला. बरोबर, हर्षद मेहतासारखे होते, त्यांनी मुद्रांक भ्रष्टाचार केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल नीरव मोदी हा हिऱ्यांचा व्यापारी, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि तो निघून गेलेला आहे किंवा त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि एक प्रकारचं भ्रष्टच आहे. भ्रष्ट म्हणजे काय? वर्तन भ्रष्ट असणार. मग खंडणी आहे, दादागिरी आहे, वाळू तस्करी आहे, जंगलतोड आहे,
पहा ह्या जंगलामध्ये असे औषधोपचारे म्हणजे काही अशी झाडं आहेत की ज्यांचा औषधी म्हणून उपयोग होतो. ते झाडं चंदनाची झाडं आहेत, ते रात्री कापले जातात आणि वाळू तस्करी होते. नद्यामधील जे काही वाळू आहे ती वाळू काढल्यानंतर पाणी जे आहे पाणी साचून राहत नाही आणि मग हे वाळूचे मोठमोठे तस्कर निर्माण होतात. नंतर खंडणी आहे, मोठे उद्योगपती किंवा श्रीमंत लोक आहेत यांच्यावर पाळत ठेवून त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेतली जाते. म्हणून अन्य काही गोष्टींचा तपशील सुद्धा केला जातो. नंतर पुढचं कार्य आहे करमणूक आणि मनोरंजन करणं. पहा मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला माहीत आहे सर्वांना वयोमानाप्रमाणे मनोरंजन केलं जातं. पहा कधी कधी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला पहा निसर्गामध्ये आपण सहलींच्या द्वारे किंवा त्या सहल क्षेत्राशी संबंधित माहिती त्या ठिकाणी आली जाते किंवा तुम्हाला मोठमोठे राजस्थानमधील किंवा भारतामधील काही जलदुर्ग आहेत, भुईकोट किल्ले आहेत किंवा गड आहेत यांच्याविषयी माहिती दिली जाते. जगामधील वेगवेगळ्या ठिकाणचे सण समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नृत्य याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळते. तसेच ऑलिम्पिक असेल, आता ही ऑलिम्पिक आहे, हे ऑलिम्पिक 5 कडे आहे. 5 कडे म्हणजे काय, 5 जे काही महाकाय खंड आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारे ते कडे आहेत, कलर आहेत. मग या सर्वांची माहिती आपल्याला कशाद्वारे मिळते तर समूह संपर्क माध्यमांद्वारे आपल्याला मिळत असते. मग तुम्ही म्हणाल मग शैक्षणिक कार्य काय केलं जातं, ते शैक्षणिक कार्य असं आहे विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, ज्याला त्याला ज्याच्या आवडीप्रमाणे व्यवसाय मार्गदर्शन केलं जातं. सर्वच ठराविक अभ्यासक्रम पूर्ण करून सर्वच डॉक्टर होतील का, सर्वच इंजिनियर होतील का, सर्वच शिक्षक होतील का, सर्वच बँकेचे अधिकारी होतील का, तर नाही. काही लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे इतर व्यवसाय करण्यासाठी सुद्धा संधी दिली जाते किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन त्यांना मिळतं, नोकरीविषयक सल्ला त्यांना दिला जातो. शिक्षणाच्या अनेक संधी असतात आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात, राज्यस्तरीय स्पर्धा असतात, अभ्यासपूर्वक कार्यक्रमांची निर्मिती असते. म्हणजे समूह संपर्क माध्यम ह्या सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकत असतं. आणि यामध्ये कधीही आपल्याला दूरदर्शन, संगीत असेल किंवा करमणूक आहे किंवा क्रीडा आहे, दूरदर्शनद्वारे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. मग आता हे दूरदर्शन जे आहे हे दूरदर्शन म्हणजे दूरून होणारे दर्शन, टेलिव्हिजन. जॉन ली बेड यांनी हा दूरदर्शनचा शोध लावलेला आहे 19व्या शतकामध्ये. आता या स्त्री आणि स्त्रीच्या आजूबाजूला तुम्ही जर टी व्ही सेट पाहिले असेल तर हे सर्व टी व्ही सेट्स आपल्याला ओल्ड व्हर्शनचे मिळतात, बरोबर. आणि आज टी व्ही तुम्ही पाहिलेत LED आहे, LCD आहे आणि चांगल्या प्रकारचे टी व्ही सेट्स उपलब्ध आहेत. मग काय यामधून आपलं काय करमणूक प्रधान कार्यक्रम आहे, क्रीडा आहे, संगीत आहे याविषयी माहिती मिळते. आणि दूरदर्शनवर आपल्याला काय पाहायला मिळते पहा, बातम्या, काही रियालिटी शोज आहेत. या रियालिटी शोज म्हणजे तुमच्यातील गायक, तुमच्यातील अभिनेता, तुमच्यातील कलाकार याला संधी मिळते. काही विनोदी कार्यक्रम असतात, चित्रपट, मालिका, संगीत, खेळ असेल, पाककला असेल किंवा काही संभाजीराजेसारख्या ऐतिहासिक मालिका आहे. आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. शैक्षणिक कार्यक्रम आहे, नंतर धार्मिक माहिती आहे, व्यापार उद्योग, समाज कीर्तन आहे, इंदुरीकर महाराज असतील किंवा इतर असेल, प्रबोधन आहेत, लहान मुलांसाठी कार्टून्स आहेत. हे सर्व प्रकारचे कार्यक्रम त्या दूरदर्शनद्वारे प्रसारित केल्या जातात. आणि आज बोटावर मोजण्याच्या वाहिन्यांना इतका हजारो वाहिन्या, जगभरातील वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील आपण कार्यक्रम पाहू शकतो आणि आपलं आरोग्य सुधारू शकतो, आपलं जनरल नॉलेज आपण सुधारू शकतो. आणि मग दूरदर्शनच्या आपल्याला ह्या काही वाहिन्या आहेत पहा, नॅशनल जिओग्राफी आहे, डिस्कवरी आहे, स्टार स्पोर्ट्स आहे, सेट मॅक्स आहे, DD स्पोर्ट्स आहे, सोनी TV आहे, झी म्युझिक आहे आणि याच्यापेक्षा अनेक चॅनल्स आहेत. मग दूरदर्शनचं कार्य काय आहे तर पहिलं आहे बातम्या प्रसारण. आता तुम्ही जर दूरदर्शनच्या बातम्या पाहिल्या असतील तर दूरदर्शनवर संस्कृतमधून, मराठीमधून, हिंदीमधून, इंग्रजीमधून बातम्या दिल्या जातात.
तसेच आपल्या आजूबाजूला जे काही मूकबधीर लोक आहेत ह्या मूकबधीर लोकांसाठी सुद्धा सांकेतिक स्वरूपाच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या दिल्या जातात। नंतर मनोरंजन पहा, मनोरंजन आपल्याला गरजेचं आहे आपल्यातील विकास होण्यासाठी, ताणतणावापासून मुक्ती मिळण्यासाठी। तसेच काही मुलाखती असतात की ज्या मुलाखतींचा आपल्या विचारांवरती प्रभाव पडू शकतो। मग उदाहरणार्थ प्रकाश आमटे यांची प्रसारित झालेली मुलाखत असेल, त्यांनी त्यांचं समाजकार्य कधी सुरू केलं, केव्हा सुरू केलं, का सुरू केलं, आणि नंतर रॅमन मॅगसेसे आवडपर्यंत त्यांची भेट, किंवा मुलाखत डॉक्टर किरण बेदी आहे, एक महिला अधिकारी, तिला सुद्धा रॅमन मॅगसेसे अवॉर्ड मिळतो आणि तिला सुद्धा ती IPS झाल्यानंतर तिहार जेलमध्ये तिला पाठवलं जातं कैद्यांना सुधारण्यासाठी, आणि तीही ते आशिकेप्राय असं काम पार पडते। स्पर्धा परीक्षा, कला क्रीडा, माहिती, शैक्षणिक उपक्रम आहे, समाज प्रबोधन आहे आणि इतर, हे सर्व दूरदर्शनची कार्य आहेत। आणि मला असं वाटते सर्व विद्यार्थी ह्या दूरदर्शनच्या कार्याशी चांगले परिचित आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद, आणि निश्चितच अशा पद्धतीने ह्या लेक्चरचा तुम्ही फायदा घ्या आणि पूरक जे काही साहित्य आहे ते साहित्यसुद्धा तुम्ही अभ्यासावं, कारण तुमच्यामधून एक चांगला सुजाण नागरिक होणं गरजेचं आहे। ह्या व्याख्यानामधून तुम्हाला कोणत्या गोष्टीवर अधिक माहिती हवी असेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर निश्चितच तुम्ही मला कधीही कॉल करू शकता। माझा भ्रमणध्वनी या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे आणि माझा ईमेल ID सुद्धा तुम्हाला दिलेला आहे। तर निश्चितच आपण पुन्हा भेटणार आहोत, पुन्हा चर्चा करणार आहोत। थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे आहे। थँक्यू।